गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। पंढरपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि शहराचा ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यमाई तलावाच्या ठिकाणी दर दिवशी शहरातील हजारो अबालवृद्ध महिला आणि आरोग्यप्रेमी नागरिक फिरण्यासाठी व्यायामाच्या हेतूने येताना दिसून येतात। या ठिकाणी राज्य तसेच केंद्र शासनाच्या निधीतून अनेक महत्त्वपूर्ण कामे प्रस्तावित असून हे काम पूर्णत्वास आल्यानंतर यमाई तलाव परिसर हा राज्यभरातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे। मात्र याच यमाई तलावालगतची गट नंबर 161 मधील 3 हेक्टर 12 गुंठे इतकी शासकीय जागा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला गोशाळेसाठी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। याविरोधात पंढरपूर शहरातील वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी नागरिक, विविध राजकीय सामाजिक संघटना यांच्याकडून यमाई तलाव बचाव समितीच्या माध्यमातून तलावालगतची जागा गोशाळेसाठी मंदिर समितीस देण्यास जोरदार विरोध होत आहे। शासनाच्या या निर्णयाविरोधात पंढरपूर नगर परिषदेचे नगरसेवक, राजकीय सामाजिक संस्था व नागरिक एकवटले असून आज दिनांक 24 रोजी सकाळी यमाई तलावाच्या ठिकाणी आयोजित बैठकीत शासनाच्या निर्णयाविरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आलाय। यमाई तलावाच्या ठिकाणी अनेक महत्त्वपूर्ण विकास कामे प्रस्तावित असून विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी याच यमाई तलावाच्या ठिकाणी शेगाव संत गजानन महाराज या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या आनंद सागरच्या धर्तीवर यमाई तलाव परिसराचा विकास करण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे। त्यामुळे पंढरपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या यमाई तलावाच्या ठिकाणची जागा मंदिरे समितीच्या गोशाळेस देण्यास विरोध करणाऱ्या पंढरपूर नगरपालिकेतील भाजपच्या नगरसेवकांची व पंढरपूर शहरातील वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी नागरिक, विविध राजकीय सामाजिक संघटनांची मागणी लक्षात घेत व जनआंदोलनाच्या दिलेल्या इशाऱ्याची दखल घेत आमदार आवताडे हे या विधिमंडळ अधिवेशनात पंढरपूरचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न मांडणार का याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे।